श्री स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत। स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आली आहे। व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण खास होळी निमित्त किंवा होळीच्या दुसऱ्या दिवशी जो येणारा महत्त्वाचा दिवस असतो तो म्हणजे धुलीवंदन, त्या दिवसानिमित्त काही विशेष माहिती जाणून घेणार आहोत। या दिवशी काही खास उपाय केले तर आपल्या सांसारिक अडचणी सुटण्यासाठी आपल्याला मदत मिळू शकते। आर्थिक अडचणी असतील किंवा इतर तुमच्या कुठल्याही अडचणी असतील तर त्या सोडवण्यासाठी अगदी मनापासून विश्वासाने धुलीवंदनच्या दिवशी जर छोटे छोटे काही उपाय केले तर निश्चितपणे त्याचा जो अनुभव आहे तो आपल्याला सकारात्मक असा दिसून येतो। तर उपाय काय करायचे आहे हे आपल्याला जाणून घ्यायचंच आहे। पण तत्पूर्वी धुलीवंदन का म्हणून साजरी केलं जातं किंवा त्याचं शास्त्रीय कारण काय आहे हे देखील आपण थोडक्यात जाणून घेऊया। कारण आपल्या हिंदू धर्मातला प्रत्येक सण जो आहे त्याचं धार्मिक कारण आहे, तसंच शास्त्रीय दृष्ट्या देखील त्याची विविध प्रकारची कारणं असतात। त्यामुळे आपल्याला ते जाणून घेणं देखील महत्त्वाचं असतं। तर बघा, धुलीवंदनचं शास्त्रीय कारण आपण जाणून घेऊया। होळी पेटवून झाल्यानंतरची जी राख असते ती एकमेकांना लावली जाते। म्हणजेच काय तर आपला जो देह आहे तो 5 तत्वांनी बनलेला आहे। त्यामुळे धुलीवंदनच्या दिवशी आपण पृथ्वीला म्हणजेच जमिनीला नमस्कार करावा आणि या पृथ्वीपासून सुरुवात करून ते उरलेल्या सर्व पंचमहाभूतांना देखील यात आदराने नमस्कार करावा। तो दिवस म्हणजे खऱ्या अर्थाने धुलीवंदन। या धुलीवंदनानंतर बरोबर 15 दिवसांनी नवीन वर्ष सुरू होते, ते म्हणजे पाडवा। त्या दिवशी आकाशाला भिडणारी अशी गुढी आपण उभारतो आणि नवीन वर्षाची अगदी थाटामाटात सुरुवातही करतो। बघा, धुलीवंदनच्या दिवशी घरातील स्त्रिया हंडे पाण्याने भरून होळी ज्या ठिकाणी पेटवलेली असते त्या जागी ठेवतात। आता ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या पूर्वीच्या झाल्या, आता हे सहसा बघायला मिळत नाही। सूर्याच्या प्रकाशात हे पाणी तापवलं जातं आणि त्या पाण्याने आपल्या लहान मुलांना अंघोळ देखील घातली जाते। असं म्हटलं जायचं की ह्या पाण्याने जर मुलांना अंघोळ घातली तर उन्हाळा बाधत नाही। तसंच या दिवसांमध्ये कैऱ्यांचे देखील उत्पादन होते, त्यामुळे कैऱ्या देखील उकडल्या जातात। त्याचा गर लहान मुलांच्या अंगाला लावला जातो, त्याने देखील स्नान घातलं जातं। आणि जी मोठी माणसं आहेत ती देखील ही जी धुलीवंदनाची जी राख असते, होळीनंतरची जी दुसऱ्या दिवशी राख येते त्या राखीपासून होळी खेळतात। एकमेकांच्या अंगाला ही राख लावली जाते आणि उठण्यासारखं जर आपण ही जी राख आहे ती अंगाला लावली तर आपल्याला विविध प्रकारच्या रोगांपासून मुक्तता मिळण्यासाठी मदत मिळते असं देखील म्हटलं जायचं। तर बघा, अशा प्रकारे शास्त्रीय दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर धुलीवंदनचं असं देखील एक महत्त्व आहे। पण आजकाल धुलीवंदनचं स्वरूप जे आहे ते बदललेलं आहे। आता आपल्याकडे रंगपंचमीच्या दिवशी रंग खेळले जातात, पण बऱ्याच ठिकाणी धुलीवंदनच्या दिवशीच रंग खेळले जातात। विविध प्रकारचे केमिकल वापरून जे रंग तयार केले जातात त्याचा त्यामध्ये समावेश असतो आणि त्याचा जो काही त्रास होतो तो देखील आपल्याला बघायला मिळतो। पण खऱ्या अर्थाने धुलीवंदन किंवा रंगपंचमी जी आहे ती ही जी राख असते त्यापासून खेळली जाते। या व्यतिरिक्त जे नैसर्गिक रंग आहे त्याचा वापर करून जरी आपण रंगपंचमी खेळलो तरीही हरकत नाही। पण असो, आता आपण धुलीवंदनच्या दिवशी कुठले उपाय करायचे आहे हे देखील सविस्तररित्या जाणून घेऊया। तर बघा, सुरुवातीलाच आपण जाणून घेतलं की होळीची जी राख असते म्हणजे दुसऱ्या दिवशी जी राख उरते किंवा जे भस्म असतं ते जे असतं ते खूप पवित्र असतं। आता बऱ्याच जणांनी त्यामध्ये उतारा वगैरे करून नारळ वगैरे टाकलेलं असतं। मग बऱ्याच जणांना असंही वाटतं की यामध्ये उतारे करून नारळ वगैरे टाकलेलं असतं, मग त्याचा जो दुष्परिणाम आहे तो आपल्यावर होऊ शकतो। मग ही राख आपण का म्हणून वापरायची किंवा त्याचे उपाय कसे करायचे? तर हे बघा, आता होळीमध्ये होलिकेचं दहन झालं होतं हे तुम्हाला ठाऊक असेल। ती जर एक राक्षस होती तर तिच्या अशा प्रकारे त्या अग्नीमध्ये सर्वनाश झाला तर ज्या काही वाईट गोष्टी आहे अर्थात त्याचा देखील सर्वनाश त्या ठिकाणी होणारच आहे। म्हणून मनामध्ये अजिबात शंका आणायची नाही की ते जे नारळ आहे उतारायचं आहे मग तीच राख आपण घेतली तर आपल्यावर त्याचा वाईट परिणाम होईल, असं काहीही होणार नाही। ती काळजी तुम्ही करू नका। फक्त ती राख पवित्र आहे एवढंच आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आणि त्याचे जे काही उपाय आहे ते मनापासून करायचे आहे। तर बघा, सगळ्यात पहिला जो उपाय आहे तो आपल्याला सकाळी सकाळी करायचा आहे। अंघोळ करण्याच्या आधी एखाद्या घरातील सदस्याने जायचं आहे आणि तिथली थोडीशी राख घेऊन यायची आहे। मग ती सार्वजनिक होळी असू द्या किंवा दुसरी कुठलीही असू द्या, तुम्ही वैयक्तिक होळी करत नसाल, सार्वजनिक असेल तर त्या ठिकाणची राख आणा। असं काहीही नाही की आपली स्वतःचीच होळी असायला हवी। तर तिथली राख आपल्याला थोडीशी मुठभर घेऊन यायची आहे। ती आणल्यानंतर घरातील प्रत्येक सदस्याने अंघोळ करण्यापूर्वी आपल्या शरीराला ती राख लावायची आहे। जसं आपण उठणं लावतो तशाच पद्धतीने आपल्या हातापायाला थोडीशी चेहऱ्याला ही राख लावायची आहे। अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत आपल्याला हा उपाय करायचा आहे। फक्त लहान मुलांच्या बाबतीत आपल्याला विशेष काळजी घ्यायची ती अशी की लहान बाळांच्या तुम्ही तळपायाला थोडासा टिपका द्यायचा आहे। दोनही तळपायांना थोडा थोडा टिपका द्यायचा किंवा कानाच्या मागे जसं आपण काजळ लावतो नजर लागू नये म्हणून, तशा पद्धतीने जरी तुम्ही लहान मुलांसाठी केलं तरीही चालणार आहे। पण
अंघोळीच्या आधी ही राख आपल्याला अंगाला लावायचीच आहे। आता याने काय होतं तर याने आपली जी काही नकारात्मकता आहे ती निघून जाण्यासाठी मदत मिळते, त्यामुळे आपल्याला हा उपाय करायचा आहे। त्यानंतर अंघोळ झाल्यानंतर देखील याच भस्माचा आपल्याला काय उपाय करायचा तर हे भस्म आपल्याला थोडंसं अगोदरच जास्तीचं घेऊन यायचं। अंघोळ झाल्यानंतर त्या भस्माचा एक एक टिपका प्रत्येकाने कपाळी लावायचा आहे। अंघोळ झाल्या थोडंसं आपल्याला ते भस्म कपाळी लावायचं आहे। लहान मुलांच्या बाबतीतही तसंच आहे, त्यांना त्याचं काहीही त्रास होऊ नये किंवा त्यांच्या डोळ्यात वगैरे जाऊ नये यासाठी त्यांच्या कपाळी न लावता तुम्ही कानाच्या मागे लावू शकतात किंवा गळ्याच्या ठिकाणी लावू शकतात, पण हा उपाय आपल्याला मुलांसाठी देखील आवर्जून करायचाच आहे। त्यानंतर तिसरा जो उपाय आहे तो आपल्या घरातील आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आहे। तर हा उपाय कशा पद्धतीने करायचा तर यासाठी तुमच्याकडे एखादी छोटीशी चांदीची डब्बी असेल तर ती तुम्ही घेऊ शकतात किंवा दुसरी एखादी स्टीलची वगैरे डब्बी असेल ती तुम्ही घ्या, किंवा तेही नसेल तर मग एखादा लाल रंगाचा कपडा घ्यायचा। त्या कपड्यामध्ये थोडीशी जी ही राख आहे ती ठेवायची, त्यासोबतच 1 रुपयाचं नाणं ठेवायचं आणि ही जी पोटली आहे ती बांधून आपल्याला आपली जी कुलदेवी आहे तिच्या समोर ठेवायची। समोर ठेवल्यानंतर जो तुम्हाला माता लक्ष्मीचा मंत्र येतो तो म्हणायचा। घरातील सुख समृद्धी वाढण्यासाठी पुढच्या होळीपर्यंत किंवा पुढच्या धुलीवंदनापर्यंत आपली आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी प्रार्थना करायची आणि त्यानंतर ही जी पोटली आहे ती उचलून आपल्या तिजोरीमध्ये, किंवा आता आजकाल बऱ्याच ठिकाणी तिजोरी देखील बघायला मिळत नाही, पण तरीही तुमची अशी एखादी जागा असेल जिथे तुम्ही महत्त्वाचे डॉक्युमेंट वगैरे ठेवतात किंवा मग बँकेचे कागदपत्र वगैरे ठेवतात, अशा ठिकाणी जरी तुम्ही ते ठेवलं तरीही चालणार आहे, पण ही पोटली आपल्याला त्या ठिकाणी ठेवायची आहे। पुढच्या होळीला ती बाहेर काढायची, विसर्जित करायची आणि अशाच पद्धतीचा उपाय पुढच्या वर्षी पुन्हा नव्याने करायचा। बघा, हा देखील अतिशय प्रभावी असा उपाय आहे। त्यानंतर या पुढचा जो उपाय असणार आहे तो आपल्या घरातील दारिद्र्य निघून जाण्यासाठी आहे, किंवा घरातील जी अलक्ष्मी आहे ती बाहेर निघून जाण्यासाठी, घरातील लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे। त्यासाठी देखील तुम्हाला एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे। तर लाल रंगाच्या कपड्यामध्ये अशाच प्रकारे थोडीशी राख तुम्हाला भरायची, त्यासोबतच कवडी असेल तर एखादी कवडी तुम्ही ठेवू शकतात, 1 रुपयाचं नाणं ठेवू शकतात। त्यानंतर ही पोटली बांधायची, माता लक्ष्मीला प्रार्थना करायची की आपल्या घरामध्ये कायमची लक्ष्मी नांदावी आणि जी अलक्ष्मी आहे, दरिद्रता आहे ती बाहेर निघून जावी यासाठी प्रार्थना करायची आणि त्यानंतर ही जी पोटली आहे ती आपल्या मुख्य दरवाजाला उजव्या बाजूला लावायची आहे। आता मुख्य दरवाजाला लावताना कुठून लावायची तर आतल्या बाजूने उजव्या हाताला आपल्याला ती लावायची आहे। याचं देखील असंच करायचं, वर्षभर तुम्हाला ती ठेवायची आहे। त्यानंतर पुढच्या वर्षी तुम्हाला ती काढून विसर्जित करायची आणि त्याऐवजी दुसरी पोटली अशाच प्रकारे तयार करायची। तर हा देखील उपाय आपल्याला अतिशय प्रभावीरित्या अनुभव देऊ शकतो, फक्त करताना विश्वासाने करा। याने काय होतं तर घरामध्ये जी काही नकारात्मकता प्रवेश करते किंवा घरामध्ये जी काही दरिद्रता प्रवेश करते ती त्या ठिकाणी मुख्य दरवाजावर किंवा प्रवेशद्वारावर रोखले जातं आणि आपल्या घरामधलं जे वातावरण आहे ते आनंदमय होण्यासाठी मदत मिळते। तर हा उपाय देखील तुम्ही नक्की करून बघा। त्यानंतरचा पुढचा जो उपाय आहे तो याकरिता आहे की बऱ्याचदा असं वाटतं की आपल्याला कुणाची तरी दृष्ट लागली आहे किंवा मग आपल्या घरामध्ये काहीतरी वाईट बाधा आहे असा संशय आपल्या मनामध्ये येतो। आणि असा संशय कधी येतो जेव्हा आपल्याला सतत अडचणींचा सामना करावा लागतो, केलेल्या कामामध्ये यश मिळत नाही, मग अशा वेळेस आपल्याला अशा प्रकारच्या शंका येऊ शकतात किंवा आजारपण जर घरामध्ये सातत्याने येत असेल तर मग नक्कीच आपल्यावर कोणतरी वाईट बाधा केलेली आहे असं मनामध्ये येतं। आता ते असेल नसेल हे देवाला माहिती, पण तरीही ते रोखण्यासाठी आपल्याला एखादा उपाय करायचा असेल तर तो अतिशय मनापासून करावा लागेल आणि तो उपाय आपण धुलीवंदनच्या दिवशी नक्कीच करू शकतो। तर त्यासाठी आपल्याला काय करायचं, ही जी आपली होळीची जी राख असणार आहे ती थोडी जास्तीची घेऊन यायची आणि ती राख आणल्यानंतर धुलीवंदनाच्या दिवसापासून सलग 7 दिवस अंघोळ करण्याच्या अगोदर आपण जसं उठणं लावतो तसं आपल्या शरीराला लावायचं आणि नंतर मग त्याने अंघोळ करायची। बघा, अशा पद्धतीने ही राख लावल्यानंतर जर तुम्ही अंघोळ केली तर निश्चितपणे तुमची जी नकारात्मकता आहे किंवा जी वाईट बाधा तुम्हाला लागलेली आहे ती निघून जाण्यासाठी तुम्हाला मदत मिळणार आहे। अगदीच लहान बाळांसाठी तुम्हाला हा उपाय करायचा असेल तर त्यांच्या पूर्ण शरीराला लावू नका, फक्त तळपायाला 2-2 टिपके द्या। अशा पद्धतीने जरी तुम्ही त्यांच्यासाठी हा उपाय केला तरीही जी नकारात्मकता आहे, जी वाईट बाधा लागलेली असेल ती निघून जाण्यासाठी तुम्हाला मदत मिळणार आहे। तर स्वामी भक्त हो, धुलीवंदनाच्या दिवशी राखेचे हे छोटे छोटे उपाय तुम्ही करून बघा आणि त्याचा जो काही लाभ मिळणार आहे तो तुम्हाला पुढच्या वर्षीपर्यंत दिसणारच आहे। तर आजची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा। याविषयी शंका वाटत असेल तर ते कमेंट करून तुम्ही नक्कीच विचारा। त्यासोबतच आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचं बेल बटन प्रेस करून ठेवा। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन। तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। धन्यवाद।